जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल
बाप रखुमा देवीवर हा तो हा विठ्ठल बेरवा विठ्ठल बेरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी विठोबार कुमाई जय
जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई भावधरोनी वाची ज्ञानेश्वरी 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 कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री स्वमुखे आपण सांगितो श्री भावधरोनी वाची ज्ञानेश्वरी भावधरोनी वाची ज्ञानेश्वरी भावधरोनी वाची ज्ञानेश्वरी भावधरोनी वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री कृपा करी हरी तयावरी
स्वमुखे आपण सांगे तो श्री स्वमुखे आपण श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी अर्जुनेशी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू प्रश्न अर्जुनेशी ज्ञानेश्वरी भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी संत श्रेष्ठ विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आणि त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचं वर्णन संत एकनाथ महाराज या अभंगद्वारा करतात. अभंग फार गोड आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. श्रद्धापूर्वक भक्तिभावानं जर ज्ञानेश्वरी वाचली तर भगवान त्याच्यावरती कृपा करतो असं संत एकनाथ महाराज म्हणतात. संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन अनेक ठिकाणी केले. संत एकनाथ महाराजांनीच काय ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीन जे जे संत होऊन गेले, नामदेवराय, संत जनाबाई, संत चोखोबा महाराज, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत सेना महाराज या सर्वांनी ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा अधिकार इतका थोर आहे, आता तो सांगणं त्यासाठी शब्द अपुरे आहेत.
आणि सांगितलं तरच समाजाला कळेल, लोकाला कळेल असं राहिलं नाही. कारण सूर्यासारखी तेजस्वी कीर्ती ज्यांची आहे. म्हणून या सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलंय. नामदेवराय म्हणतात, त्यांनी काय केलं? ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. गीतेला अलंकार चढवला, साज चढवला आणि संस्कृत भाषेमध्ये असलेल्या गीतेवर मराठी भाषेमध्ये अनुवाद केला, त्यालाच म्हणतात ज्ञानेश्वरी. म्हणून अशी ही सर्वश्रेष्ठ गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी, ती जर भावपूर्ण अंतःकरणाने श्रद्धेने वाचली तर संत एकनाथ महाराज म्हणतात, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. आ भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी. श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जर ज्ञानेश्वरी वाचली. म्हणून संत एकनाथ महाराज या अभंगाच्या आरंभाला शब्द जो वापरतात तो फार मौलाचा आहे की भाव धरून. इतर पुस्तकं वाचतो, इतर आपण काही पेपर्स वाचतो, इतर वाङ्मय वाचतो, त्या रीतीने नाही, श्रद्धापूर्वक अंतःकरणानं. इजी चेअरवर बसलो आहोत आणि ज्ञानेश्वरी वाचतो आहोत तर ते फल मिळणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात भावपूर्ण अंतःकरणानं जर ज्ञानेश्वरी वाचली तर फल काय? ज्या करता मनुष्य आसुसला आहे, माणसाला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि माणसाच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण होण्याकरता एक विशिष्ट प्रकारची अशी शक्ती आहे, ती शक्ती जर त्याला प्राप्त झाली तर मनेप्सित कामना परिपूर्णमस्तु असं म्हटलं जातं. आणि हे एका गोष्टीने होतं की परमेश्वराची कृपा झाली तर, प्रभूची कृपा झाली तर काय होणार नाही. आपण म्हणतो ना देवाची कृपा झाली तर काय होईल, म्हणून देवाचं सामर्थ्यच असं अद्भुत आहे. मराठीमध्ये म्हण आहे, देवाची करणी आणि नारळात पाणी. पाणी झाडाच्या बुडाला घालतात परंतु ते वर 100 फुटावर वर पाणी आपोआप जातं, पंप लावून नव्हे. परमेश्वराची कृपा झाली तर काय होणार नाही. देवाची कृपा झाली तर मनुष्याला जी जी अपेक्षा करावी ती पूर्ण होते. एकनाथ महाराज म्हणतात की देवाची कृपा इतर साधनाने होणार नाही. काय केलं म्हणजे देवाची कृपा? आजपर्यंत आपण असं ऐकलं गेलेलं आहे, सांगतोही आणि ग्रंथामध्ये वर्णन केले की भजन केलं, देव पूजा केली व अन्य काही तपा जप तपादी साधनं केली तर देव कृपा करतो. पण संत एकनाथ महाराज या अभंगाद्वारा आणखी एक साधन सांगतात की श्रद्धापूर्वक अंतःकरणानं जर ज्ञानेश्वरी वाचली तर परमात्मा कृपा करतो. कृपा करी हरी तयावरी. देवाची कृपा झाल्यावर काय होतं? अनेक जणांवर परमेश्वराची कृपा झाली, दुःखातून तो निवृत्त होतो, सुख समाधानानं राहतो. प्रभूची कृपा झाली तर आपल्यामध्ये समजूत आहे, देवाची कृपा झाली तर काय होतं? रस्त्यातून बाहेर पडला, घरातून बाहेर पडला, रस्त्यावर आला, कुठेतरी 2 रुपयाची नोट सापडली, म्हणतो काय आज देवाची कृपा आहे बा, सकाळी घराच्या बाहेर पडल्याबरोबर 2 रुपये सापडले. इतकी देवाची कृपा खालच्या रीतीची नाही की 2 रुपयावर देवाची कृपा असावी, ते नव्हे. देवाची कृपा झाली तर तो जीवाची परी तुके महेशेशी. जो दुःखमय जीव आहे तो सुखमय होऊ शकतो. म्हणून संत एकनाथ महाराज जे म्हणतात ते फार मोलाचं आहे. तुम्हाला परमेश्वराची कृपा हवी आहे का? आपण देवाच्या पुढे जातो आणि देवाला म्हणतो देवा कृपा कर रे. अरे रोज तुझं दर्शन घेतोय, रोज तुझ्या पूजा करतोय, म्हणून देवाच्या पुढे जातो आणि देवाला म्हणतो देवा पुष्कळ अपराध केले आणि पुष्कळ क्षमा कर आता मला. देवा तुझ्याकरता काय करू, माझ्यावर कृपा कर रे. देव कृपा कर म्हणून अशी आज्ञा आपण केली तर देव नाही कृपा कर. आणि जर आपण त्याच्याशी प्रामाणिक वागलो, त्याची सेवा केली तर आपण अपेक्षा नाही केली तरी प्रभू त्याच्यावरती कृपा करतो. म्हणून देवानी कृपा करावी, या विना मानव जीवन हे पूर्ण होतच नाही. त्यासाठी संत एकनाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये साधन सांगतात एक महत्वाचं, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचा, कृपा करी हरी तयावरी. हरी त्याच्यावरती कृपा करतो. ज्ञानेश्वरी वाचणं आणि हरीनं कृपा करणं याचा संबंध काय? याचं कारणच असं आहे की ज्ञानेश्वरी ज्या ग्रंथावरती टीकात्मक जी लिहिलेली आहे तो मूळ ग्रंथ भगवद्गीता आहे. आणि भगवद्गीता ज्यानं सांगितली तो भगवान श्रीकृष्ण. अवतार कोणाचा?
महाविष्णूचा अवतार आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. ब्रह्मा वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. महाविष्णूपर्यंत हे सगळे पोचले. सांगितलं देवा या पृथ्वी तलावर मानव मात्र असमाधानी राहिलाय, असुखी आहे, तो आनंदी नाही. त्याच्यासाठी तुला अवतार घेणं फार गरजेची गोष्ट आहे. म्हणून भगवंतानी जो अवतार घेतला श्रावण महिन्यामध्ये अष्टमीला, तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला निर्मोह करण्यासाठी ही गीता सांगतोय. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. पण कशा करता सांगतोय? श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाचे काही प्रश्न होते, अर्जुनाची काही अडचण होती, अर्जुनाला काही विचारायचं होतं, तो अडलेला होता. म्हणून अर्जुन एके ठिकाणी म्हणतो देवा मला काही कळत नाही रे. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं. कार्पण्य दोषो पहत स्वभावा. कृपणता दोषानं माझा स्वभाव अपहत झालाय, मला काही कळत नाही. पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता. मी मूढ झालोय, हे करावं का हे करावं मला काही कळत नाही. जे श्रेय असेल यच्छ्रेयस्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नं. मी तुझा शिष्य आहे, मला सांग. म्हणून स्वमुखे आपण सांगे. अर्जुनाने विचारलंय म्हणून भगवंतानी सांगितलं. आणि भगवंतानी जी सांगितलेली, जी गायलेली गीता, त्या गीतेवरती हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी तयावे. अर्जुनाने अनेक ठिकाणी मोठे मजेशीर प्रश्न केले. अर्जुन म्हणतो की देवा अरे मला काही कळत नाही, किंग कर्तव्य मूढ झालोय. आणि नेमकी प्रत्येकाची अडचण आहे. मनुष्य किंग कर्तव्य मूढ झालाय, काही समजत नाही असं ज्या वेळेला त्याला वाटतं, हे प्रश्न सुटण्याकरता, हे प्रॉब्लेम सुटण्याकरता, ह्या अडचणी सुटण्याकरता भगवद्गीता तर वाचाच, पण भगवद्गीता ज्ञानेश्वरीद्वारा वाचा. जर ज्ञानेश्वरीद्वारा भगवद्गीता वाचली तर मनुष्याला अंतःकरणामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होते, आपले प्रॉब्लेम सुटतात, आपल्या अडचणी सुटतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अनेक प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारले. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतंच किं प्रोक्त आदिदैवं किमुच्यते. किं ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम. देवा ब्रह्म म्हणजे काय? किं ब्रह्म किमध्यात्मं. अध्यात्म म्हणजे काय? आदिदैव म्हणजे काय? असे अनेक प्रश्न विचारलेत. आणि भगवंतानं त्या प्रश्नाची उत्तरं वेळोवेळी रणांगणावरती अर्जुनाला दिलेली आहे. आणि तीच उत्तरं देणारा तो प्रत्यक्ष महाविष्णू आहे. म्हणून महाविष्णू प्रत्यक्ष सांगतायत भगवंताच्या रूपानं. असा हा प्रश्न आणि उत्तराचा संवाद असल्यामुळे एकनाथ महाराज म्हणतात स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्या भगवद्गीतेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केले मराठी भाषेमध्ये, म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. अलंकार नाम ज्ञानेश्वरी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीतेला अलंकारच आहे ज्ञानेश्वरी म्हणजे. आणि त्यामुळे ब्रह्मानंदाची लहर ज्ञानेश्वरीद्वारा प्रगट केली. म्हणून ज्याला आनंद हवा असेल, ज्याला समाधान हवं असेल, ज्याला सुखशांती हवी असेल, त्यानं वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी. डोळा पहावी
पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पहावी पंढरी, डोळा पहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. ज्ञान होया ज्ञानाशी, अज्ञानाशी ऐसावर त्या टिकेसी, ऐसावर त्या टिकेसी. ज्ञान होया ज्ञानाशी ऐसावर त्या टिकेसी, ऐसावर त्या टिकेसी. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी वाचावी. जनाबाई महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी वाचा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. काय फायदा होतो त्या ज्ञानेश्वरी वाचल्यानं? इतर ग्रंथासारखा ग्रंथ नव्हे हा. भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी, भाव धरोनिया वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीशी. संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी ही भावशुद्ध अंतःकरणाने वाचावी, म्हणजे भगवान त्याच्यावर कृपा करतो असं सांगतात. याचं कारण सांगत असताना म्हणतात की ती ज्ञानेश्वरी ज्यांनी लिहिली आहे, सांगितली आहे, ते महाविष्णूचेच अवतार आहे. म्हणून महाविष्णूची कृपासुद्धा, भगवंताची कृपासुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे होते असं. पण आम्हाला ज्ञानेश्वरी वाचताच येत नाही, आम्ही वाचूच शकत नाही, आम्ही लिहिता वाचता शिकलो नाही. मग काय करावं? एकनाथ महाराज म्हणतात तुम्हाला लिहायला वाचायला येत नसेल तर नुसतं ज्ञानेश्वरी 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 असं म्हटलं तरी काम होईल. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, तेची 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 ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. नाही ना वाचता येत, शिकला नाही ना तुम्ही, मग नुसतं ज्ञानेश्वरी 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 असा जप करा, ते शब्द व्यर्थ जाणार नाहीत. म्हणून संत एकनाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. वाचेने नुसतं वदलं तर आपल्या पाठीमागे जी भीती आहे, तुका म्हणे वा हे मरणाचे भय, माणसाला सगळ्यात जर भीती कशाची असेल तर मृत्यूची. ती मृत्यूची भीती सुद्धा अंतःकरणातून नाहीशी होते. भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया, भय कळी काळाचे नाही तया. त्याला कळी काळाची सुद्धा भीती नाही. नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हटलं तर फार काय सांगावं. अहो पण आम्हाला बोलता सुद्धा येत नाही. ठीक आहे, घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा. वाचता येत नाही ना, नुसतं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा. नाही पण हे सुद्धा आम्हाला म्हणायचं नाही, नुसता स्पर्श करा ज्ञानेश्वरीला. कारण ज्ञानेश्वरी ही काही नुसती पोथी नाही, सामान्य पुस्तक नाही, नुसता ग्रंथ नाही, तो ग्रंथराज आहे. इतर पोथी पुस्तकं ग्रंथ वेगळे, पण हा ग्रंथराज आहे. कारण का, यातलं एक एक अक्षर फार मोलाचं आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात की ही ब्रह्म साम्राज्यावर बसवणारी दीपिका आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका
वर्णिली गीतेची दिका. म्हणून मने काया वाचा जो सेवक होईल येचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. कारण हा ग्रंथ राज आहे, नुसती पोथी नाही की त्या पोथीमध्ये काही फलप्राप्ती करता आपण ती वाचतो त्यासारखं हे नव्हे, इथे आत्मसाक्षात्कार होईल. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका, ग्रंथार्थी ज्ञान होईल. म्हणून वाचता येत असेल तर वाचा, नसेल वाचता येत तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा. आणि याहीपेक्षा आणखी सांगतात, घरात जर ज्ञानेश्वरी ग्रंथ असेल तर रोज सकाळी त्याला नमस्कार करा, त्याला स्पर्श करा, काम होईल. कारण हा ग्रंथ फार श्रेष्ठ आहे, आत्म्याचं अवतरण करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून तेची ज्ञानेश्वरी वाचे वजता साचे. नामदेव महाराज तर म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. एखादी तरी ओवी अनुभवावी, आणि ती अनुभवायचीच असेल तर तीही अनुभवा. अशा प्रकारची ओवी अनुभवा की कुठेतरी त्या ओवीचं आचरण आपल्यामध्ये आलं पाहिजे. भगवान सांगतात, अर्जुना तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अशा ज्या ओव्यात त्याचा अनुभव घ्या. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. असं माना ना, जो जो प्राणी मात्र दिसेल तो प्रत्यक्ष भगवंत आहे, अशी अनुभूती घ्यायला सुरुवात करा. म्हणून अशा प्रकारचे गोड शिकवणी या ज्ञानेश्वरीत दिलेल्या आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जीवनामध्ये एकदा तरी वाचा. जो ज्ञानेश्वरी वाचेल तोच या धक्काधक्कीच्या युगामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतःकरणाला सुखदुःखाचा धक्का न लागताना तो वाचेल. आणि जो ज्ञानेश्वरी वाचणार नाही तो वाचणार नाही. याचा अर्थ त्याला अंतःकरणात समाधान मिळणार नाही. म्हणून निरतिशय समाधान देणारा ग्रंथ जर कोणता असेल तर ज्ञानेश्वरी. म्हणून जीवनामध्ये एकदा तरी वाचावी ज्ञानेश्वरी, एकदा तरी वाचा. चोखा महाराज सुद्धा म्हणतात गोड शब्दामध्ये. चोखोबारायचं काय सांगावं महाराज. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन हे थोर संत चोखोबाराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ. ज्ञानदेवी सारखा श्रेष्ठ ग्रंथ नाही, जर वाचला तर तुम्ही सनात व्हाल. एकनाथ महाराज म्हणतात की संशय सोड. कुठल्याही सत्कर्मामध्ये परमार्थामध्ये संशय असता कामा नये. संशय माणसाला खाली खाली आणतो. म्हणून ज्ञानेश्वरी वाचण्याच्या बाबतीमध्ये संशय धरू नको. संशय सांडून जर ज्ञानेश्वरी अंतःकरणात धरली तर हित झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, सुखसमाधान मिळण्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. विठोबार कुमाई विठोबार कुमाई महाराज म्हणतात की बाबा संशय टाका आणि अंतःकरणात दृढ ज्ञानेश्वरी धरा. ती वाचा, पारायण करा, घडलं तर अर्थ समजून घ्या, कुणाची तरी शरणागती पत्करा आणि ज्ञानेश्वरी समजून. तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान सांगितलंय संत एकनाथ महाराजांनी. बघा कशी वाचावी ते. आळंदीला या, अजान वृक्षाखाली बसा आणि ज्ञानेश्वरी वाचा.
अजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षूनी करील अनुष्ठान, त्याशी साध्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. आळंदीला यावं, अजान वृक्षाखाली राहावं, अजान वृक्षाचं पडलेलं पान ते ग्रहण करावं आणि इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करावं, ज्ञान प्राप्त. आणि नुसती वाचावी नव्हे, नाथ महाराज म्हणतात अनुष्ठान म्हणजे कसं. ज्ञानेश्वरी 3 सप्तके, जो श्रवण करील विवेके, तो ज्ञाने होईल अधिके, येथे संशय नाही. संशय धरायचा नाही. अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार, तो पावेल मोक्ष पैसार, येथे संशय नाही. इंद्रायणी भागीरथी मनकर्णिकेचे स्नान करीती, ते मोक्षपदाशी येती, येथे संशय नाही. संशयच धरू नका, निसंशय रहा. ज्ञानेश्वरी वाचा म्हणजे भगवान कृपा करतात. म्हणून संत एकनाथ महाराज या कीर्तनाच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोला श्री जय जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली. धरून या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. तेच ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भयकळी काळाचे नाही तया. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. संपूर्ण अभंगाचं सार मोठ्या सद्भावनेने ज्ञानेश्वरी वाचावी. पारायण तर करावीच, वाचावीच, पण त्या ज्ञानेश्वरीमध्ये काय काय भरलेलं आहे, कुठल्या ओवीचा भाव काय आहे, तो कसा कसा गुंफलेला आहे याचा अभ्यास करावा. जीवनाला खूप समाधान मिळेल. संत जनाबाई महाराज तर एका अभंगामध्ये गोड सांगतात. जनाबाई महाराज म्हणतात की काय सांगतात, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माया ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. भाव अक्षरांची गाठी, भाव आणि अक्षर यांची गाठ आहे. भावाला सोडून अक्षर नाही ज्ञानेश्वरीतलं, आणि अक्षराला सोडून कुठलाही भाव नाही. म्हणून ज्ञानेश्वरीला नंतरचं नाव आहे भाव अर्थ दीपिका, असं वैशिष्ट्य आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी निर्माण केला ते उपजताच ज्ञानी, हे वर्म जाणोनी. ग्रंथ पुष्कळ आहेत,
पण एकनाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरीच वाचा. याचं कारण का? ती इतकी प्रभावी का झाली? आजही विश्वातल्या तत्ववेत्यांना संमोहन पाडणारी अशी ही ज्ञानेश्वरी आहे. ते हे माया ज्ञानेश्वरी. संत जनाईबाई महाराज म्हणतात की काय सांगावं, ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांकरता, समाजाकरता, सर्वसामान्याकरता हा ग्रंथ लिहिला. याचं कारण काय? दयार्द्रायैर निरंतरम. अंतःकरणामध्ये नितांत दया. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. की लोकांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचलं पाहिजे. संस्कृतच्या लोखंडी पिटीमध्ये हे तत्वज्ञान कुलूप लावून ठेवलं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते बाहेर काढलं आणि मराठी भाषेमध्ये माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवी. अशी ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणामध्ये नितांत दया. आणि तो ज्ञानाचा सागर आहे म्हणून समाजाकरता हे केले. एवढ्यासाठी संत जनाबाई ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना सुद्धा भावपूर्ण अंतःकरणाने आगळा आणि वेगळा असं वर्णन गोड करतात. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा 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 सागर. मरानिया जावे मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. जावे वाळुनी जन्मोजन्मी म्हणे जनी. ज्ञानाचा 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 सागर. ज्ञानाचा 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 सागर. असे थोर संत आळंदी निवासी विश्वमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी आपणा सर्वसामान्य जनाकरता ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ लिहिला. म्हणून संत एकनाथ महाराज म्हणतात असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ हा वाचत असताना अंतःकरणात कुठलाही संशय धरू नका. आपला उद्धार होईल की नाही, आपल्याला शांतता मिळेल की नाही, अशी कुठलीही संशयाची बाजू अंतःकरणात न ठेवताना एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तू श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. एका जनार्दनी संशय सांडो. एका जनार्दनी संशय सांडो. एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडोनी. एका जनार्दनी संशय सांडो. एका जनार्दनी संशय सांडो.
जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी माने ज्ञानेश्वरी दृढधरी माने ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू दृढधरी वाणी ज्ञानेश्वरी दृढधरी वाणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी अर्जुनशी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी गीता हा प्रश्न अर्जुनेशी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता प्रश्न अर्जुनेशी स्वमुखे आपण सांगतो श्री स्वमुखे आपण सांगतो श्री गीता हा प्रश्न अर्जुनाची अर्जुनाची श्री गीता प्रश्न अर्जुनेशी श्री गीता प्रश्न अर्जुनेशी अर्जुन भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच महाविष्णू अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देतात आणि त्याच परिसंवादाला भगवद्गीता म्हणतात. त्यावरच ज्ञानेश्वर महाराजांनी 9000 ओव्यात्मक हा ग्रंथ लिहिलेला आहे. अद्वितीय ग्रंथ आहे. मराठी साहित्यातलं हे कलशस्थानीचं भूषण आहे. म्हणून माणसाने जीवनामध्ये एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. आपल्याला वाचता येत नसेल तर कोणाला तरी वाचायला सांगा आणि श्रवण करा. म्हणून मी मगाशी म्हटलं
म्हणून काया मने वाचा जो सेवक होईल याचा स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करू. म्हणून भक्तिभावानं अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरी दृढ धरा. एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगेतो श्री. स्वमुखे आपण सांगेतो श्री. विठ्ठल जय जय विठ्ठल. नाही विचारिला अधिकार म्यापुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. ज्ञानदेव तुकारा. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज.